अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। रायगडावर 25 घरांना सौर ऊर्जेचा उजेड। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारातून CSR निधीतून सोलार पॅनल बसवले। रायगड किल्ला परिसरातील रहिवाशांच्या मूलभूत अडचणी लक्षात घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारातून 25 घरांमध्ये सोलार पॅनल बसवण्यात आलेत। पडळकर म्हणाले की गेल्या वर्षी येथे भेट दिल्यानंतर येथील अंधाराची समस्या गंभीर असल्याचं लक्षात आलं होतं, तेव्हा मी रहिवाशांना मदतीचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार माझे मित्र संजय कुलकर्णी यांच्याशी CSR निधीसाठी चर्चा केली। त्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आणि आज 25 घरांमध्ये सोलार व्यवस्था उभी राहिली। दरम्यान येथील एका महिला रहिवाशांनी सांगितलं की अंधारामुळे पूर्वी साप विंचूचा धोका होता, तसेच दिव्यामुळे एका मुलीला भाजण्याची दुर्घटना घडली होती। मात्र आता सौर ऊर्जेमुळे उजेड मिळाल्याने अशा दुर्घटना टळतील असं म्हणत त्यांनी पडळकरांचे आभार मानले। तसंच रायगडावरील पुरातत्वीय वारशाला धक्का न लावता येथे रहिवाशांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले। तर सुरक्षित दृष्टिकोनातून काय सांगाल? आता प्रकाश आलेला आहे, आधी आपल्याकडे अंधार होता, त्यामुळे अनेकशा अशा घटना घडलेल्या आहेत। तुमच्याकडे जर आपण बघितलं तर काही लोकांचा जीव देखील यामुळे गेलेला आहे, कारण का गडावरती आपण जर बघितलं तर साप असेल, त्यानंतर विंचू असेल आणि असे अनेक प्रकार देखील आढळून आलेले आहेत। त्याबद्दल आपण काय सांगाल? ते ह्याच्या आधी जेव्हा अंधार होता तेव्हा खूप आम्हाला समस्यांना सामोरं जावं लागायचं। विंचू असेल, साप असेल किंवा बत्तीचा उपयोग केल्यामुळं बत्तीपासून सुद्धा आमच्या इथली एका मुलीचं म्हणजे भाजून खूप तिला भाजलं होतं। आणि तर आता अशी काही दुर्घटना होणार नाही, कारण की आता आमच्या घरी उजेड आलेला आहे, सगळे आम्ही आनंदी आहोत। त्याबद्दल दादांचे, पडळकर साहेबांचे खूप खूप मनापासून आभार। पडळकर सर, काय सांगाल? अनेक वर्षाचा जो या बांधवांचा विजेचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवलेला आहे। रायगड ही अंधारातून प्रकाश निर्माण करणारी भूमी आहे, गुलामगिरीतून मुक्त करणारी भूमी आहे। रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचा आत्मा आहेत, अभिमान स्वाभिमान आहेत। आणि अशा रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाची सेवा करणारे आमचे जे बांधव आहेत ते शेकडो वर्षापासून इथं राहत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांचं वास्तव्य इथं आहे। परंतु आता जग इतकं बदललंय, जग इतकं पुढारलेलं आहे, कुणाच्या घरात लाईट नाही असा माणूस देशात नसेल, मोबाईल कुणाकडे नाही असा व्यक्ती नसेल। परंतु अशा परिस्थितीत सुद्धा रायगडावरती जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची 25 घरं होती, ही घरं अंधारामध्ये होती। लाखो लोक रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात, जगभरातून लोक येतात। आणि अशा सगळ्या लोकांची सेवा करण्याचं पुण्याचं काम ही आमची सगळी बांधव करत असतात। कुणाला जेवण देणं असेल, कुणाला ताक देणं असेल, असे सगळे कामं ही सगळी मंडळी करतायत। परंतु त्यांचं जीणं इतकं खराब होतं की आज जग प्रकाशानं उजाळून निघालंय, परंतु हे सगळी लोक अंधारामध्ये होती। गेल्या वर्षी मी जेव्हा इथं आलो, काही इथं समस्या निर्माण झाल्या होत्या, तेव्हा मार्च महिन्यामध्ये मी आलो होतो। आणि मग ह्या सगळ्या अडचणी बघितल्याच्या नंतर लक्षात आलं की इथं उजेडाची अत्यंत गरज आहे। मुलं शाळेमध्ये जात आहेत, त्यांना अभ्यासाची अडचण होते। दिवसा 12 वाजता जरी या झोपड्यात गेलं तरी अमावस्याच्या रात्री जसा काळा कुट्ट अंधार असतो तसा अंधार या झोपड्यामध्ये असायचा, अशी परिस्थिती आहे। विंचू असतील, साप असतील, अनेक लोकांना इथं त्यांनी दंश केलेला आहे। अशा सगळ्या अडचणीच्या काळामध्ये काही लोक पर्यटक येतात, त्यांना उशीर झाला तर या घरामध्येच ते लोक आसरा घेतात। आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जर अडचणीत लोक असतील तर मी यांना शब्द देऊन गेलो होतो की आम्ही काहीतरी मार्ग काढू। आणि आमचे मित्र आहेत माननीय संजय कुलकर्णी साहेब, हे एका मोठ्या फ्लिपकार्ट कंपनीचे HR आहेत आणि त्यांचं माझं 3-4 वर्षापासून फोनवरून बोलणं व्हायचं। ते मला काहीतरी एखादं मला काम सांगा, CSR फंड मला तुम्हाला द्यायचा आहे। मी म्हटलं मी तुम्हाला योग्य काम सांगेल की मलाही त्याचा आनंद मिळाला पाहिजे आणि तुम्हालाही त्या कामाचा आनंद मिळाला पाहिजे। आणि मग जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा मी कुलकर्णी साहेबांना फोन केला की मला असं CSR फंड तुमच्याकडून पाहिजे, इथं आमचा बांधव सगळा अंधारात आहे आणि त्यांना अंधारातून बाहेर काढायचं आहे, तर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही, त्यांनी म्हटलं ठीक आहे, आपल्याला हे काम करायचं आहे। आमचे पंढरपूरचे विक्रम गोडके आहेत, त्यांचं आणि कुलकर्णी साहेबांचं बोलणं करून दिलं, त्यांनी लागणारा सगळा फंड उपलब्ध करून दिला आणि आज रायगडावरच्या 25 घरामध्ये सोलार पॅनेल बसवलेले आहेत। या सोलार पॅनेलचा चांगला उपयोग या घरच्या लोकांना सगळ्या होतोय।
काही मुलं आता 10वीला आहेत, काही प्राथमिक शिक्षण घेत आहेत. या सगळ्या मुलांना शिक्षणासाठी फायदा होतोय. तिथं जे बाकीच्या काही जंगली प्राण्यांच्या पासून जे त्रास होता तोही आता थांबणार आहे आणि आता पूर्ण रायगडावरची ही वस्ती प्रकाशानं उजाळून निघालेली आहे. मी माननीय कुलकर्णी साहेबांचं, त्यांच्या कंपनीचं, त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची निस्वार्थपणे सेवा करणारे आमचे सगळे बांधव आहेत, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे काम करण्याची संधी दिली. सर, आपण आता रायगडावरचा अंधाराचा प्रश्न सोडवलेला आहे, मात्र ही जी गरज कायम करण्याचा जो मुद्दा आहे तो देखील अद्याप प्रलंबित आहे. त्याकडे आपण कसं त्या विषयाकडे सुद्धा माझं लक्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावरती ही मी गोष्ट घातलेली आहे आणि त्याबद्दलची जी मागं काही अडचण होती, त्यांना काही नोटीस आलेल्या होत्या, त्याही नोटिसा थांबवलेल्या आहेत आणि त्यामुळं सरकार हे या सर्व लोकांच्या पाठीशी आहे. त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांना चांगली घरं देण्याच्या बाबतीमध्ये काय करता येतंय, म्हणजे इथं पुरातत्व खात्याचे सगळे नियम पाळून इथं कुठंही रायगडावरच्या कुठल्याही गोष्टीला धक्का न लागता यांना कशा सुविधा देता येतील याचा विचार आम्ही आता करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगला मार्ग याबाबत पण काढू.